यहोशवा अध्याय 21। मग एलाजार याजक, नूनाचा मुलगा यहोशवा व इस्रायली वंशाच्या पितृकुळांचे प्रमुख यांच्याकडे लेवी वंशातील पितृकुळांचे प्रमुख आले। ते कनान देशातील शिलो येथे येऊन म्हणाले, आमच्या वस्तीसाठी नगरे आणि आमच्या जनावरांसाठी गायराने द्यावी अशी आज्ञा परमेश्वराने मोशेच्या द्वारे केली होती। त्यावरून इस्रायल लोकांनी परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे आपापल्या वनातून लेव्यांना नगरे व गायराने दिली, ती येणेप्रमाणे। कहाती कुळांची चिठ्ठी निघाली तेव्हा लेव्यांपैकी अहरोन याजकाच्या वंशजांना यहुदा, शिमोन व बन्यामीन ह्या वंशांच्या वाट्यातून 13 नगरे चिठ्ठ्या टाकून दिली। बाकीच्या कहाती वंशजांना एफ्राईम वंशातील कुळांच्या वाट्यातून, दान वंशाच्या वाट्यातून आणि मनश्शेच्या अर्ध्या वंशाच्या वाट्यातून 10 नगरे चिठ्ठ्या टाकून दिली। गेर्शोन वंशजांना इस्साखार वंशातील कुळांच्या आणि आशेर व नफ्ताली ह्यांच्या वंशांच्या आणि बाशानातल्या मनश्शेच्या अर्ध्या वंशाच्या वाट्यातून 13 नगरे चिठ्ठ्या टाकून दिली। मरारी वंशजांना त्यांच्या कुळांप्रमाणे रौबेन, गाद व जबुलून ह्यांच्या वंशांच्या वाट्यांपैकी 12 नगरे दिली। परमेश्वराने मोशेला दिलेल्या आज्ञेप्रमाणे इस्रायल लोकांनी लेव्यांना चिठ्ठ्या टाकून ही नगरे व त्यांची गायराने दिली। त्यांनी यहुदा व शिमोन ह्यांच्या वंशांची पुढे सांगितलेली नगरे दिली। ही नगरे लेवी वंशातील कहाती कुळातल्या अहरोनाच्या वंशजांसाठी होती, कारण पहिली चिठ्ठी त्यांची निघाली। त्यास त्यांनी यहुदातील डोंगराळ प्रदेशातले किर्यात आर्बा उर्फ हेब्रोन हे नगर सभोवतालच्या गायरानासह दिले। आर्बा हा अनाकाचा मूळ पुरुष होता, पण त्या नगराची शेती आणि त्याखालील खेडी ही यफुन्नेचा मुलगा कालेब ह्याला त्यांनी वतनादाखल दिली होती। अहरोन याजकाच्या वंशजांना मनुष्यवध करणाऱ्यासाठी शरणपूर म्हणून नेमलेले हेब्रोन व त्याचे गायरान, ह्याखेरीज लिब्ना व त्याचे गायरान, यत्तीर व त्याचे गायरान, एष्टमोवा व त्याचे गायरान, होलोन व त्याचे गायरान, दबीर व त्याचे गायरान, ऐन व त्याचे गायरान, युट्टा व त्याचे गायरान, बेत शेमेश व त्याचे गायरान, अशी एकंदर 9 नगरे त्या 2 वंशांच्या वतनातून दिली। बन्यामीन वंशाच्या वतनातून गिबोन व त्याचे गायरान, गेबा व त्याचे गायरान, अनाथोत व त्याचे गायरान आणि अल्मोन व त्याचे गायरान अशी 4 नगरे दिली। अशा प्रकारे अहरोन वंशातील याजकांना 13 नगरे व त्यांची गायराने मिळाली। बाकीच्या कहाती वंशातील लेव्यांना चिठ्ठी टाकून एफ्राईम वंशाच्या वतनातून नगरे दिली। मनुष्यवध करणाऱ्यासाठी शरणपूर म्हणून नेमलेले एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील शखेम व त्याचे गायरान, ह्याखेरीज गेजेर व त्याचे गायरान, किबसाईम व त्याचे गायरान आणि बेत होरोन व त्याचे गायरान अशी एकंदर 4 नगरे त्यांना दिली। दान वंशाच्या वतनातून एलतके व त्याचे गायरान, गिब्बथोन व त्याचे गायरान, अयालोन व त्याचे गायरान आणि गथ-रिम्मोन व त्याचे गायरान ही 4 नगरे त्यांनी दिली। मनश्शेच्या अर्ध्या वंशाच्या वतनातून तानख व त्याचे गायरान आणि गथ-रिम्मोन व त्याचे गायरान ही 2 नगरे दिली। अशा प्रकारे बाकी राहिलेल्या कहाती वंशजांच्या कुळांची अशी एकंदर 10 नगरे व त्यांची गायराने होती। लेव्यांच्या कुळांपैकी गेर्शोनाच्या वंशजांना मनश्शेच्या अर्ध्या वंशाच्या वतनातून मनुष्यवध करणाऱ्यासाठी शरणपूर म्हणून नेमलेले बाशानातले गोलान व त्याचे गायरान, ह्याखेरीज बैस्तरा व त्याचे गायरान अशी 2 नगरे दिली। इस्साखार वंशाच्या वतनातून किशोन व त्याचे गायरान, दाबरथ व त्याचे गायरान, यर्मूथ व त्याचे गायरान आणि एन गन्नीम व त्याचे गायरान ही 4 नगरे दिली। आशेर वंशाच्या वतनातून मिशाल व त्याचे गायरान, अब्दोन व त्याचे गायरान, हेलकात व त्याचे गायरान आणि रहोब व त्याचे गायरान ही 4 नगरे दिली। नफ्ताली वंशाच्या वतनातून मनुष्यवध करणाऱ्यासाठी शरणपूर म्हणून नेमलेले गालिलातले केदेश व त्याचे गायरान, ह्याखेरीज हम्मोत दोर व त्याचे गायरान आणि कर्तान व त्याचे गायरान ही 3 नगरे दिली। येणेप्रमाणे गेर्शोन वंशजांची
त्यांच्या कुळांप्रमाणे एकंदर 13 नगरे त्यांच्या गायरानासह होती. बाकीच्या लेव्यांना म्हणजे मरारी कुळांना जबूलून वंशाच्या वतनातून यकनाम व त्याचे गायरान, कर्ता व त्याचे गायरान, दिमना व त्याचे गायरान आणि नहलाल व त्याचे गायरान अशी 4 नगरे दिली. रौबेन वंशाच्या वतनातून बेसेर व त्याचे गायरान, याहस व त्याचे गायरान, कदेमोथ व त्याचे गायरान आणि मेफाथ व त्याचे गायरान अशी 4 नगरे त्यांनी दिली. मनुष्यवध करणाऱ्यासाठी शरणपूर म्हणून नेमलेले गाद वंशाच्या वतनातले गिलादातील रामोथ व त्याचे गायरान, याखेरीज महनाईम व त्याचे गायरान, हेशबोन व त्याचे गायरान आणि याजेर व त्याचे गायरान अशी एकंदर 4 नगरे दिली. ह्याप्रमाणे लेव्यातील बाकीच्या कुळांना म्हणजे मरारी वंशजांना त्यांच्या कुळांप्रमाणे एकंदर 12 नगरे चिठ्ठ्या टाकून त्यांनी दिली. इस्रायल लोकांच्या वतनात लेव्यांची एकंदर 48 नगरे त्यांच्या गायरानासह होती. ही सर्व नगरे त्यांच्या आसपासच्या गायरानासह होती. सर्व नगरांची हीच परिस्थिती होती. इस्रायल लोकांना जो देश देण्याची परमेश्वराने शपथ वाहिली होती तो सबंध देश त्याने त्यांना दिला आणि तो काबीज करून ते त्यात राहू लागले. परमेश्वराने त्यांच्या पूर्वजांना वचन दिले होते त्याप्रमाणे त्याने त्यांना सर्वत्र स्वास्थ्य दिले. त्यांच्या कोणाही शत्रूला त्यांच्यापुढे टिकाव धरवला नाही. परमेश्वराने त्यांचे सर्व शत्रू त्यांच्या हाती दिले. परमेश्वराने इस्रायल घराण्याला ज्या हिताच्या गोष्टी सांगितल्या होत्या त्यातली एकही निष्फळ झाली नाही, त्या सर्व सिद्धीस गेल्या. यहोशवा अध्याय 22. मग यहोशवाने रौबेनी, गादी व मनश्शेचा अर्धा वंश ह्यांना बोलावून सांगितले, परमेश्वराचा सेवक मोशे ह्याने सांगितल्याप्रमाणे तुम्ही सर्व केले आणि मी दिलेली प्रत्येक आज्ञा तुम्ही पाळली. आजपर्यंत तुम्ही आपल्या भाऊबंधांना सोडून गेला नाही आणि आपला देव परमेश्वर ह्याची आज्ञा तंतोतंत पाळली. आता तुमचा देव परमेश्वर ह्याने आपल्या वचनानुसार तुमच्या भाऊबंधांना विसावा दिला आहे. तर परमेश्वराचा सेवक मोशे ह्याने यार्देने पलीकडे तुम्हाला जो देश तुमच्या ताब्यात दिला आहे तेथे तुम्ही आता आपापल्या डेऱ्यांना परत जा. मात्र परमेश्वराचा सेवक मोशे ह्याने दिलेली आज्ञा व नियमशास्त्र निष्ठापूर्वक पाळा. म्हणजे आपला देव परमेश्वर ह्याच्यावर प्रीती करा, त्याच्या सर्व मार्गांनी चाला, त्याच्या आज्ञा पाळा, त्याला धरून राहा आणि जीवेभावे त्याची सेवा करा. मग यहोशवाने त्यांना आशीर्वाद देऊन रवाना केले आणि ते आपापल्या डेऱ्यांकडे चालते झाले. मनश्शेच्या अर्ध्या वंशाला मोशेने बाशानात वतन दिले होते, पण त्याच्या दुसऱ्या अर्ध्या वंशाला यहोशवाने यार्देनेच्या पश्चिमेस त्याच्या भाऊबंधांमध्ये वतन दिले होते. यहोशवाने त्यांना आपापल्या डेऱ्यांकडे रवाना केले तेव्हा त्यांना आशीर्वाद देऊन तो म्हणाला, विपुल पशु आणि रुपे, सोने, कासे, लोखंड आणि भरपूर वस्त्रे अशी अमाप संपत्ती घेऊन आपापल्या डेऱ्यास परत जा. आपल्या शत्रूपासून मिळवलेली लूट आपल्या भाऊबंधांबरोबर वाटून घ्या. मग रौबेनी, गादी व मनश्शेच्या अर्ध्या वंशातील लोक इस्रायल लोकातून कनान देशातल्या शिलोहून निघाले आणि परमेश्वराने मोशेच्याद्वारे दिलेल्या आज्ञेप्रमाणे त्यांनी काबीज केलेल्या गिलाद देशाकडे म्हणजे त्यांच्या वतनाकडे ते परत गेले. जेव्हा रौबेनी, गादी व मनश्शेच्या अर्ध्या वंशातील लोक कनान देशातील यार्देन थडीच्या प्रदेशी आले तेव्हा त्यांनी यार्देनेजवळ एक भव्य मोठी वेदी बांधली. रौबेनी, गादी व मनश्शेच्या अर्ध्या वंशातील लोकांनी कनान देशाच्या पूर्व सीमेला इस्रायल लोकांच्या ताब्यातील प्रदेशात यार्देनेच्या तीरावर एक वेदी बांधल्याचे वर्तमान इस्रायल लोकांनी ऐकले. इस्रायल लोकांनी हे ऐकले तेव्हा त्यांची सर्व मंडळी त्यांच्यावर चढाई करून जाण्यासाठी शिलो येथे जमली. मग इस्रायल लोकांनी रौबेनी, गादी व मनश्शेच्या अर्ध्या वंशातील लोकांकडे गिलाद देशी एलाजार याजकाचा मुलगा फिनहास ह्याला पाठविले आणि त्याच्याबरोबर इस्रायल लोकांच्या वंशाच्या पितृकुळातील प्रत्येक वंशामागे एक असे 10 सरदार पाठविले. ते इस्रायल लोकांच्या कुळातील आपापल्या पितृकुळांचे प्रमुख होते. ते गिलाद देशी रौबेनी, गादी व मनश्शेच्या अर्ध्या वंशातील लोकांकडे जाऊन म्हणाले, परमेश्वराची सर्व मंडळी म्हणत आहे, तुम्ही इस्रायलाच्या देवाचा हा काय विश्वासघात केला? आज परमेश्वराला अनुसरण्याचे सोडून
व त्याच्या विरुद्ध बंड पुकारण्यासाठी तुम्ही ही वेदी बांधली आहे. पहा, पौराच्या प्रकरणी जो आमच्याकडून अपराध घडला त्यामुळे परमेश्वराच्या मंडळीवर मरी येऊन गेली, तरी आजवर आम्ही त्या अपराधापासून शुद्ध झालो नाही. हे काय थोडे झाले म्हणून तुम्ही आज परमेश्वराला अनुसरण्याचे सोडून देत आहात? आज तुम्ही परमेश्वराविरुद्ध बंड केले तर उद्या सर्व इस्रायल मंडळीवर त्याचा क्रोध भडकेल. तुमच्या वतनाची भूमी अपवित्र असली तर परमेश्वराचा निवास मंडप जेथे आहे त्या परमेश्वराच्या वतनदेशी नदीपार येऊन आमच्यामध्ये वतन घ्या. पण आपला देव परमेश्वर ह्याच्या वेदीखेरीज अन्य वेदी बांधून परमेश्वराविरुद्ध बंड करू नका आणि आमच्या विरुद्धही बंड करू नका. जेरहाचा मुलगा आखान ह्याने समर्पित वस्तूंबाबत विश्वासघात केला तेव्हा इस्रायलाच्या सर्व मंडळीवर कोप झाला नव्हता काय? त्याच्या अपराधामुळे त्याचा एकट्याचाच नाश झाला असे नाही. तेव्हा रौबेनी, गादी व मनश्शेच्या अर्ध्या वंशातील लोक इस्रायली पितृकुळांच्या प्रमुखांना म्हणाले, देवाधिदेव परमेश्वर ह्याला ठाऊक आहे व इस्रायलासही ठाऊक हो की आम्ही परमेश्वराविरुद्ध बंड करून किंवा त्याचा विश्वासघात करून असे केले असल्यास तो आज आम्हाला जिवंत न ठेवो. परमेश्वराला अनुसरण्याचे सोडून देण्यासाठी आम्ही ही वेदी बांधली असली किंवा तिच्यावर होमार्पणे, अन्नार्पणे आणि शांत्यर्पणे वाहण्यासाठी बांधली असली तर परमेश्वर स्वतःच आमचे पारिपत्य करो. खरोखरच आम्ही पुढला विचार करून व विशिष्ट हेतूने हे केले आहे. आम्हाला वाटले मागे पुढे तुमची मुले आमच्या मुलांना म्हणावयाची की इस्रायलाचा देव परमेश्वर ह्याच्याशी तुमचा काय संबंध? अहो रौबेनी व गादी लोक हो, परमेश्वराने तुमच्या आमच्यामध्ये यार्देनेची सीमा नेमून दिली आहे, तेव्हा तुम्हाला परमेश्वराशी काही कर्तव्य नाही असे म्हणून तुमची मुले आमच्या मुलांना परमेश्वराचे भय सोडून द्यावयास लावतील. म्हणून आम्ही म्हटले की चला आपण एक वेदी बांधू. ती होमबली अथवा यज्ञबली अर्पावयासाठी नव्हे, तर ती तुमच्या आमच्यामध्ये व आमच्या मागून आमच्या व तुमच्या पिढ्यांमध्ये साक्ष व्हावी ह्यासाठी की आम्ही होमबली, यज्ञबली व शांत्यर्पणे ह्याही करून परमेश्वरासमोर उपासना करावी. म्हणजे परमेश्वराशी तुम्हाला काही कर्तव्य नाही असे पुढील काळी तुमच्या मुलांनी आमच्या मुलांना म्हणू नये. आम्ही म्हटले पुढे जेव्हा ते लोक आम्हाला किंवा आमच्या वंशजांना असे म्हणतील तेव्हा आम्ही त्यांना सांगू, परमेश्वराच्या वेदीचा हा नमुना पहा. आमच्या पूर्वजांनी ती होमबली अथवा यज्ञबली अर्पावयासाठी बांधलेली नाही, पण ती तुमच्या आमच्यामध्ये साक्षी दाखल आहे. आमचा देव परमेश्वर ह्याला होमार्पण, अन्नार्पण व यज्ञार्पण करण्यासाठी आमचा देव परमेश्वर ह्याची त्याच्या निवास मंडपासमोर असलेल्या वेदीखेरीज दुसरी वेदी बांधून परमेश्वराविरुद्ध बंड करण्याचे आणि आज परमेश्वराला अनुसरण्याचे सोडून देणे आमच्या हातून कदापि न घडो. रौबेन, गाद व मनश्शे ह्यांच्या वंशजांचे हे म्हणणे ऐकून फिनहास याजक व त्याच्याबरोबर असलेले इस्रायल वंशाचे सरदार म्हणजे इस्रायली पितृकुळांचे प्रमुख यांचे समाधान झाले. तेव्हा एलाजार याजकाचा मुलगा फिनहास ह्याने रौबेन, गाद व मनश्शे ह्यांच्या वंशजांना म्हटले, आज आमची खात्री झाली आहे की परमेश्वर आपल्यामध्ये आहे, कारण ह्या कामात तुम्ही परमेश्वराचा विश्वासघात केलेला नाही. तुम्ही आता इस्रायल लोकांना परमेश्वराच्या हातून बचावले आहे. तेव्हा एलाजार याजकाचा मुलगा फिनहास व सरदार हे रौबेनी व गादी ह्यापासून निघून गिलादातून कनान देशी इस्रायल लोकांकडे परत गेले व त्यांनी त्यांना हा वृत्तांत सांगितला. तेव्हा इस्रायल लोकांचे समाधान होऊन त्यांनी परमेश्वराला धन्यवाद दिले आणि रौबेनी व गादी ह्यांच्याशी लढण्याची अथवा ते राहतात तो देश उद्ध्वस्त करण्याची गोष्ट त्यांनी पुन्हा काढली नाही. रौबेनी व गादी ह्यांनी त्या वेदीचे नाव एद, साक्ष असे ठेवले, कारण ते म्हणाले परमेश्वर हाच देव आहे, ह्याबद्दल ही वेदी आपल्यामध्ये साक्ष आहे. यहोशुवा अध्याय 23. इस्रायलांना परमेश्वराने त्यांच्या आसपासच्या सर्व शत्रूपासून स्वास्थ्य दिल्यावर बराच काळ लोटला आणि यहोशुवा वृद्ध व वयातीत झाला. तेव्हा यहोशुवाने सर्व इस्रायलांना म्हणजे त्याचे वडील, जन, प्रमुख, न्यायाधीश आणि अंमलदार यांना बोलावून म्हटले, मी आता वृद्ध व वयातीत झालो आहे. तुमच्यासाठी तुमचा देव परमेश्वर ह्याने या सर्व राष्ट्राचे काय केले हे तुम्ही पाहिले आहे.
कारण तुमचा देव परमेश्वर स्वतः तुमच्यासाठी लढला. यार्देनेपासून पश्चिमेस महासमुद्रापर्यंतची ही उरलेली राष्ट्रे आणि ज्या राष्ट्रांचा मी संहार केला आहे ती मी तुम्हाला तुमच्या वंशाचे वतन व्हावे म्हणून वाटून दिली आहेत. आणि तुमचा देव परमेश्वर स्वतः त्यांना तुमच्यापासून हाकून लावील आणि तुमच्या दृष्टीसमोरून घालवून देईल. तुमचा देव परमेश्वर ह्याने सांगितल्याप्रमाणे तुम्ही त्याचा देश वतन करून घ्याल. म्हणून मोठी हिंमत धरा. मोशेच्या नियमशास्त्राच्या ग्रंथात जे लिहिले आहे ते सगळे काळजीपूर्वक पाळा. त्यापासून उजवी डावीकडे वळू नका. तुमच्यामध्ये ही जी राष्ट्रे राहिली आहेत त्यांच्यात मिसळून जाऊ नका. त्यांच्या देवाचे नावही घेऊ नका. त्यांची शपथ कोणाला वहावयास लावू नका. त्यांची सेवा करू नका. त्यांना दंडवत घालू नका. तर तुम्ही आजवर आपला देव परमेश्वर ह्याला धरून राहिला आहात तसेच राहा. परमेश्वराने तुमच्यापुढून मोठमोठी व बलाढ्य राष्ट्रे घालवून दिली आहेत. तुमच्यासमोर तर आजवर कोणीही टिकला नाही. तुमच्यातला एक जण हजारांना पळवून लावील, कारण तुमचा देव परमेश्वर ह्याने तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तो स्वतः तुमच्यासाठी लढणार आहे. म्हणून तुमचा देव परमेश्वर ह्याच्यावर प्रेम करण्याची तुम्ही खबरदारी घ्या. पण जर तुम्ही कोणत्याही प्रकारे त्याच्यापासून परावृत्त व्हाल, तुमच्यात वस्ती करून असलेल्या उरलेल्या राष्ट्रांना धरून राहाल व त्याच्याशी सोयरीक करून दळणवळण ठेवाल, तर हे पक्के समजा की ह्यापुढे तुमचा देव परमेश्वर ह्या राष्ट्रांना तुमच्या दृष्टीपुढून घालवून देणार नाही, पण ती तुम्हाला पाश व सापळा, तुमच्या कुशीला चाबूक व डोळ्यांना काटे अशी होतील. आणि अखेरीस जी उत्तम भूमी तुमचा देव परमेश्वर ह्याने तुम्हाला दिली आहे तिच्यातून तुमचा नायनाट होईल. पहा, मी जगाच्या रहाटीप्रमाणे आता जात आहे. तुम्ही सर्वजण मनात विचार करा आणि लक्षात घ्या की आपला देव परमेश्वर ह्याने तुमच्या बाबतीत हिताच्या ज्या गोष्टी सांगितल्या त्यातली एकही निष्फळ झाली नाही. तुमच्या बाबतीत त्या सर्व सिद्धीस गेल्या, त्यातली एकही व्यर्थ गेली नाही. तुमचा देव परमेश्वर ह्याने तुम्हाला सांगितलेल्या सर्व हिताच्या गोष्टी सिद्धीस गेल्या, त्याप्रमाणेच अहिताचे प्रसंग परमेश्वर तुमच्यावर आणील आणि ही जी उत्तम भूमी तुमचा देव परमेश्वर ह्याने तुम्हाला दिली आहे तिच्यातून तुमचा नायनाट करील. तुमचा देव परमेश्वर ह्याने जो करार पाळण्याची तुम्हाला आज्ञा दिली आहे त्याचे उल्लंघन करून अन्य देवांची सेवा कराल व त्यांना दंडवत घालाल, तर परमेश्वराचा कोप तुमच्यावर भडकेल आणि जो उत्तम देश त्याने तुम्हाला दिला आहे त्यातून तुमचा नायनाट त्वरित होईल. यहोशुवा अध्याय 24. नंतर यहोशुवाने इस्रायलांच्या सर्व वंशांना शखेम येथे जमवले आणि इस्रायलांचे वडील जन, प्रमुख, न्यायाधीश व अंमलदार ह्यांना बोलावणे पाठवले आणि ते देवासमोर हजर झाले. तेव्हा यहोशुवा सर्व लोकांना म्हणाला, इस्रायलाचा देव परमेश्वर म्हणतो, प्राचीन काळी तुमचे पूर्वज अब्राहाम व नाहोर ह्यांचा बाप तेरह हे फरात महानदीपलीकडे राहत व अन्य देवांची सेवा करीत. तुमचा मूळ पुरुष अब्राहाम ह्याला त्या नदीच्या पलीकडून मी आणले, कनान देशभर फिरवले, त्याचा वंश बहुगुणित केला व त्याला इसहाक दिला. मग मी इसहाकाला याकोब व एसाव दिले आणि एसावाला सेईर डोंगर वतन करून दिला. याकोब आपल्या मुलाबाळांसह मिसर देशास गेला. नंतर मी मोशे व अहरोन ह्यांना पाठवून मिसर देशात जी कृत्ये केली त्या कृत्यांनी त्या देशाला पिडले. नंतर मी तुम्हाला बाहेर आणले. मी तुमच्या पूर्वजांना मिसर देशातून काढून आणले. मग तुम्ही समुद्रापर्यंत येऊन पोहोचला आणि मिस्री लोकांनी रथ व स्वार ह्यासह तांबड्या समुद्रापर्यंत तुमच्या पूर्वजांचा पाठलाग केला. त्यांनी परमेश्वराचा धावा केला तेव्हा त्याने तुमच्या व मिस्र्यांच्या मध्ये अंधार पाडला आणि त्यांच्यावर समुद्र आणून त्यांना गडप केले. मिसर देशात मी जे काही केले ते तुम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिले. नंतर तुम्ही पुष्कळ दिवस रानात राहिला. मग मी तुम्हाला यार्देनेच्या पूर्वेस राहणाऱ्या अमोरी लोकांच्या देशात आणले. ते तुमच्याशी लढले. मी त्यांना तुमच्या हाती दिले व तुम्ही त्यांच्या देशाचा ताबा घेतला. तुमच्याकरिता मी त्यांचा संहार केला. नंतर मोवाबाचा राजा बालाक बिन सिप्पोर ह्याने इस्रायलाशी युद्ध केले. तुम्हाला शाप देण्यासाठी त्याने बौराचा मुलगा बलाम ह्याला बोलावून घेतले. पण मी बलामाचे ऐकावयाला तयार नव्हतो,
म्हणून त्याने तुम्हाला उलट आशीर्वाद दिला। अशा प्रकारे मी तुम्हाला त्याच्या हातातून सोडविले। तुम्ही यार्देन नदी उतरून यरीहोस आला तेव्हा यरीहोच्या नागरिकांनी आणि अमोरी, परिज्जी, कनानी, हित्ती, गिर्गाशी, हिव्वी व यबूसी यांनी तुमच्याशी लढाई केली आणि मी त्यांना तुमच्या हाती दिले। मी तुमच्या आघाडीस गांधील माशा पाठवल्या व त्यांनी अमोऱ्यांचे 2 राजे तुमच्यापुढून हाकून दिले। मग जी जमीन तुम्ही कसली नाही ती मी तुम्हाला दिली, जी नगरे तुम्ही बांधली नाहीत त्यात तुम्ही राहत आहात आणि जे द्राक्षांचे मळे व जैतुनांचे बाग तुम्ही लावले नाहीत त्यांचे उत्पन्न तुम्ही खात आहात। तर आता परमेश्वराचे भय धरा, त्याची सेवा सात्विकतेने व खऱ्या मनाने करा आणि महानदीपलीकडे व मिसर देशात ज्या देवांची तुमच्या पूर्वजांनी सेवा केली ते टाकून देऊन परमेश्वराची सेवा करा। परमेश्वराची सेवा करणे हे तुम्हाला गैर दिसत असले तर तुम्ही कोणाची सेवा करणार हे आजच ठरवा। महानदीपलीकडे तुमच्या पूर्वजांनी ज्या देवांची सेवा केली त्यांची किंवा तुम्ही राहत आहात त्या देशातल्या अमोऱ्यांच्या देवांची। मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार। तेव्हा लोकांनी उत्तर दिले, परमेश्वराचा त्याग करून अन्य देवांची सेवा करणे आमच्या हातून कदापि न घडू, कारण आमचा देव परमेश्वर ह्यानेच आम्हाला व आमच्या पूर्वजांना मिसर देशातून दास्यगृहातून काढून आणले। त्यानेच आमच्या नजरेसमोर मोठे मोठे चमत्कार केले आणि ज्या वाटेने आम्ही प्रवास केला आणि ज्या राष्ट्रांमधून आम्ही गेलो तेथे तेथे त्यांनी आमचे संरक्षण केले आणि ह्या देशात राहणाऱ्या अमोरी वगैरे सर्व लोकांना त्याने आमच्यापुढून घालवून दिले। आम्हीही परमेश्वराचीच सेवा करणार, कारण तोच आमचा देव आहे। यहोशुआ लोकांना म्हणाला, तुम्हाला परमेश्वराची सेवा करवणार नाही, कारण तो पवित्र देव आहे, तो ईर्ष्यावान देव आहे, तो तुमच्या अपराधांची व पातकांची क्षमा करणार नाही। तुम्ही परमेश्वराचा त्याग करून परक्या देवांची सेवा कराल तर जरी त्याने तुमचे कल्याण केले असले तरी तो उलटून तुमचे अनिष्ट करील आणि तुमचा संहार करील। लोक यहोशुआला म्हणाले, नाही, आम्ही परमेश्वराचीच सेवा करणार। यहोशुआ लोकांना म्हणाला, तुम्ही सेवेसाठी परमेश्वराला निवडले आहे, ह्याविषयी तुमचे तुम्हीच साक्षी आहात। ते म्हणाले, आम्हीच साक्षी आहोत। यहोशुआ म्हणाला, आपल्यामधले परके देव तुम्ही टाकून द्या, आपले मन इस्रायलाचा देव परमेश्वर ह्याच्याकडे लावा। लोक यहोशुआला म्हणाले, आमचा देव परमेश्वर ह्याचीच आम्ही सेवा करणार आणि त्याचीच वाणी आम्ही ऐकणार। तेव्हा यहोशुआने त्या दिवशी त्या लोकांबरोबर करार केला आणि शकेमात त्यांना विधी व नियम लावून दिले। ह्या गोष्टी यहोशुआने देवाच्या नियमशास्त्राच्या ग्रंथात लिहून ठेवल्या आणि एक मोठी शिला घेऊन परमेश्वराच्या पवित्र स्थानाजवळील एका एला झाडाखाली ती उभी केली। यहोशुआ सर्व लोकांना म्हणाला, पहा, ही शिला आपल्या विरुद्ध साक्षीदार होईल, कारण परमेश्वराने आम्हाला सांगितलेली सर्व वचने हिने ऐकली आहेत। एखाद्या वेळी तुम्ही परमेश्वराला नाकाराल म्हणून ही तुमच्या विरुद्ध साक्षीदार होईल। मग यहोशुआने प्रत्येक माणसाला आपापल्या वतनाकडे रवाना केले। ह्या गोष्टी घडल्यानंतर परमेश्वराचा सेवक नूनाचा मुलगा यहोशुआ आपल्या वयाच्या 110व्या वर्षी मरण पावला। एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशात गाश डोंगराच्या उत्तरेस तिमनाथ सेरह येथे त्याच्या वतनाच्या सीमेवर त्यांनी त्याला मूठ माती दिली। यहोशुआच्या हयातीत आणि त्याच्या मरणानंतर जिवंत राहिलेल्या ज्या वडील लोकांना परमेश्वराने इस्रायलासाठी काय कार्य केली हे माहीत होते, त्यांच्या हयातीत इस्रायल लोकांनी परमेश्वराची सेवा केली। योसेफाच्या अस्थी इस्रायल लोकांनी मिसर देशातून आणल्या होत्या, त्या शखेम येथे पुरल्या। ती जागा याकोबाने शखेमाचा बाप हमोर ह्याच्या वंशजांकडून 100 कसिटा देऊन विकत घेतली होती। हे ठिकाण योसेफाच्या वंशजांचे वतन झाले। नंतर अहरोनाचा मुलगा एलाजार हा मृत्यू पावला। त्याला त्यांनी एफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशात त्याचा मुलगा फिन्हास ह्याला दिलेल्या गिबा गावी मूठ माती दिली।